नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बघा, मागच्या तासाला आपण कारागिरी हा पाठ अभ्यासला. आज आपण कविता अभ्यासणार आहोत. पण आपण या कवितेमध्ये आपल्याला काही संदेश दिलेला आहे कवींनी. तो संदेश तुम्हाला पाळायचा आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही आईवडिलांबरोबर बाजारात गेलात आणि अचानक तुम्हाला एखादी वस्तू आवडली, तर तुम्ही काय करता? आईचा हात सोडून ती वस्तू पाहण्यासाठी त्या दुकानावर जातात. आणि अशातच त्या गर्दीच्या ठिकाणी तुम्ही एवढे रमतात, परंतु तुम्हाला हे भान राहत नाही की आपण कोणाबरोबर आलेलो आहोत आणि आपण रस्ता चुकू. आणि जेव्हा तुम्हाला आईची आठवण येते आणि पाहतात की आजूबाजूला आपले आईवडील दिसत नाही आहेत, तर तुम्ही घाबरतात आणि मग आईला हाका मारायला सुरुवात करतात. तर असंच वर्णन या कवितेमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव आहे वासरू. तर चला, आज आपण अभ्यासूया ही कविता वासरू. प्रथम मी ही कविता वाचून दाखवेल, त्यानंतर गाऊन दाखवेल, त्यानंतर आपण त्या कवितेचा आशय समजून घेऊ. कवी अनिल. अभ्यासूया कविता 19वी वासरू. चला बालमित्रांनो, आपण सर्वांनी पुस्तकं काढली असतील. पान नंबर 55, कविता 19, वासरू. कवी अनिल. आता आपण कवींचा परिचय करून घेऊ. प्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे उर्फ अनिल यांचे मराठी कवितेच्या वाटचालीप्रमाणेच अपारंपरिक शिक्षण क्षेत्रातही भरीव योगदान आहे. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 रोजी विदर्भातील मूर्तिजापूर येथे झाला. अनिल यांच्या आवडीचे विषय म्हणजे पुरातत्व, शिल्प, संगीत आणि तत्त्वज्ञान हे होते. अनिल यांच्या काव्यलेखनास 1930 साली प्रारंभ झाला. त्यांचा फुलवात हा पहिला कविता संग्रह 1932 साली प्रसिद्ध झाला. अनिल यांनी मालवण येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद 1958 साली भूषवले. ते दशपदी आणि मुक्तछंद या काव्यप्रकारांचे प्रवर्तक. त्यांना दशपदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 1977 साली मिळाला होता. कवी अनिल हे फार श्रेष्ठ कवी आहेत. वासरू ही कविता त्यांची अगदी साधी आणि सोपी कविता आहे. त्यांनी या कवितेत अगदी साध्या शब्दात वर्णन केलेलं आहे की जे मनाला खूप आवडते. गाईचं ते उड्या मारणारं वासरू अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. तर चला बालमित्रांनो, आपण अभ्यासूया कविता वासरू. प्रथम मी ही कविता वाचतो, त्यानंतर गायन करतो. तुम्ही माझ्या मागून ती कविता वाचायची. त्यानंतर आपण त्या कवितेचा आशय समजून घेणार आहोत. तर सगळ्यांनी आता पुस्तकात प्रत्येक ओळीवर बोट ठेवायचे. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारू भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. विसरुनी भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे. थकुनिया खूप सरताहू रूप, आठवे कळप तया लागे. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच मागे भटकत. पडता अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोधू ये. आता ही कविता तुम्ही लक्षपूर्वक ऐकली असेल. आता तुम्ही ही कविता मनात वाचा. आपण आता ही कविता वाचली असेल. मी आता ही गायन करतो.
ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारू भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारू भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. विसरुनी भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारू भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ. थकून या खूप सरता हुरूप, आठवे कळपत या लागी. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत. पडता अंधारू लागले हंबरू, माय तुले करू शोधू येई. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारू भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ. ओढाळ वासरू ओढाळ वासरू ओढाळ वासरू. पहा बालमित्रांनो, तुम्हाला ही कविता, याची चाल नक्कीच आवडली असेल आणि तुम्हाला ही चाल लक्षातही आली असेल. तर तुम्ही सुद्धा अशा या चालीत ही कविता म्हणायची आहे. आता आपण या कवितेचा आशय समजून घेऊया. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. बघा, गाईचं वासरू अगदी गोंडस, जन्माला आल्या आल्या ताडकन उभं राहणारे, अत्यंत चपळ असते. रानात मोकळे सोडले तर रानात मोकळेपणाने फिरते, भटकते. अशा या वासराचे वर्णन कवी अनिल यांनी या कवितेमध्ये केले आहे. असे हे वासरू तुम्ही सुद्धा पाहिले असेलच, बरोबर आहे ना? म्हणायला येईल तसे भटकणाऱ्या वासराला मोकळे सोडले की उड्या मारत स्वच्छंदपणाने जंगलात फिरते. आपण आपल्या कळपापासून लांब आलो आहोत याचे त्याला भान राहत नाही. कळपाच्या मर्यादा सोडून ते दूर दूर भटकत राहते. त्याच्या कानात वारे भरल्यासारखे ते सुसाट पळत सुटते. सगळ्या जंगलात गोलगोल फिरते आणि इकडे तिकडे भटकत राहते. कानामध्ये वारू भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ. पुढचं कडवं जे आहे, मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. सगळ्या जंगलात गोल गोल फिरणे, इकडे तिकडे भटकत राहणे. मोकळा सुटल्यावर त्याला जो आनंद झालेला असतो, त्यामुळे तो रानामध्ये स्वच्छंद मनाने फिरतो. त्याला कोणतंही बंधन न पाळता त्या आनंदाने अत्यंत वेगाने ते पळू लागतं, फिरू लागतं. विसरूनी भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे. थकुनी या खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत. पडता अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोधू ये. बघा, या ठिकाणी कवी म्हणतात की पळून पळून दमल्यावर मग त्याचा उत्साह कमी होतो. थकवा आल्यावर मग ते थांबते.
मग मात्र त्याला आपल्या कळपाची आठवण येते. आपल्याबरोबरच्या आई, आपले मित्र यांची आठवण येते. त्यांच्याकडे जाता यायला हवे असे त्याला वाटू लागते. आता आपल्या कळपाकडे जाण्याचा मार्ग, रस्ता ते शोधू लागते. पण आणखीनच ते भटकत राहते. बघता बघता संध्याकाळ होते आणि सगळीकडे अंधार पसरू लागतो. कळप सापडत नाही, आई मिळत नाही. भुकेने तहानलेले ते व्याकुळ होते. पण आता त्याला केवळ फक्त आई हवी असते आणि म्हणूनच ते आईला हंबरून हाका मारत असते. आई, आई, तू कोठे आहेस? असे म्हणत ते वासरू आईचा शोध घेऊ लागते. आणि मग ज्यावेळेस त्याला आई भेटते तर तो आनंदाने त्या आईजवळ जातो. अशा पद्धतीने ही जी कविता आहे वासरू, यात कवी अनिल यांनी त्या वासरूचं वर्णन अगदी सोप्या आणि साध्या, आपल्याला समजेल अशा भाषेत केलेलं आहे. आणि एक संदेश पण आहे की ज्यावेळेस आपण अशा गर्दीत कुठे फिरायला जाऊ त्यावेळेस मात्र आपण आपल्या आईबरोबर, वडिलांबरोबर आपण त्यांचा बोट धरूनच आपण त्यांच्यासोबतच आपण असायला हवं. नाहीतर अशा गर्दीत जर आपण हरवलं तर जशी या वासरूला जसं संकट उभं राहिलं तसं संकट तुमच्यासमोर सुद्धा उभं राहू शकतं. म्हणून आपण ही खबरदारी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण या कवितेत आलेले जे काही नवीन शब्दार्थ आहेत त्यांचा पाठपुरावा करू. यात ओढाळ म्हणजे स्वच्छंदी. घेरू म्हणजे घेराव किंवा वर्तुळ. अफाट म्हणजे खूप वेगाने. हुरूप म्हणजे उत्साह, जोश. भागे म्हणजे दमते, शकते. हंबरू, गाईच्या ओरडण्याला हंबरणे असे म्हणतात. माय म्हणजे आई. लेकरू म्हणजे बाळ. फिरू म्हणजे फिरायला. न्यारे म्हणजे वेगळे. फैर धरणे म्हणजे गोलाकार फिरणे. मोकाट म्हणजे कोणतेही बंधन न पाळणे. भान म्हणजे जाणीव. आठवे म्हणजे आठवण. तर बघा बालमित्रांनो, तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल. तुम्ही पुन्हा ही कविता गायन करायची आहे, वाचायची आहे आणि या कवितेच्या खाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या पाठात. तोपर्यंत धन्यवाद.